तर इथे आज रात्रीचा थोडा शिळा भात उरलेला होता, तर मी विचार केला की याला मस्तपैकी आपण फोडणी देऊ आहे. त्यासाठी मी इथं कांदा आणि मिरच्याचे छोटे काप करून घेतले. मग ते कढईमध्ये तेल ठेवलं, त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून मस्तपैकी त्याला तडतडू दिलं. त्यानंतर लगेच आपल्याला इथं हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या, कांदे पण टाकून घेतले. कांद्याचं मस्तपैकी मी इथं लांब लांब काप केले होते, मस्तपैकी परतून घेतलं खरपूस होजेपर्यंत. मग यात मी मस्तपैकी हळद टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि एकदाच याला मस्तपैकी एकजीव परतून घेतलं. तर तुम्ही बघू शकता इथं आपली फोडणी मस्तपैकी तयार झालेली आहे. यात मी आता चव वाढवण्यासाठी सोया सॉस टाकलेला आहे आणि टोमॅटो केचप पण टाकलेला आहे. यामुळे आपल्या जे भाताला फोडणी देतात ना, याची चव एकदम अप्रतिम लागते आणि लेकरांना तर खूपच छान मस्त खायला आवडणार. आता हे भाताला मी मस्तपैकी याला थोडंसं फोडून घेते भाताला आणि मस्तपैकी कढईमध्ये टाकून घेते. तुम्ही इथं बघू शकता मी पूर्ण भात इथं कढईमध्ये टाकलेला आहे आणि एकजीव करून घेतलेला आहे. इथं मस्तपैकी आपल्या फोडणीचा भात तयार झालेला आहे. इथं तुम्ही बघू शकता चवीला एकदम अप्रतिम लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब